क्षेत्ररक्षक लावून घ्यायचं, सामन्याला गती द्यायचे। चला 2 सलामीची फलंदाज पाठवायची आहेत। चला सलामीचे फलंदाज गेले आहेत ते स्ट्राइक वर आहेत, ते विलास नॉन स्ट्राइक वर आहेत ते आकाश उर्फ टोनू। चला गोलंदाजी मार्गावरती दिसत आहेत ते जगदीश दोडी, एक वेगवान गोलंदाज, छोटस रनअप घेतात। चला सामना स्टार्ट होतोय, दिसतोय तो आपल्याला इथे। चला जरा घाई करायची आहे, दोन्ही संघांनी घाई करायची जरा। चला सामना स्टार्ट होत दिसत आहे तो आपल्याला। स्ट्राइक वर आहे ते विलास, नॉन स्ट्राइक वर आहे ते आकाश। पंचांनी सामना स्टार्ट केलाय। गोलंदाजी मार्गावर आहेत ते जगदीश दोडी। पहिला चेंडू सरळ दिशेने खेळून काढलाय, मात्र तिथे क्षेत्ररक्षक आहेत तो मुकेश, खूपच सुंदर क्षेत्ररक्षक करत आहेत ते। चला आता मात्र बोल वाले ते आकाश। चला पहिल्या षटकातला दुसऱ्या चेंडूवरती आकाशा बोल्ड झालाय। पहिला हादरा लागलाय तो टीम जामशेदला। चला त्यांची जागा घेण्यासाठी आलाय तो विकास। आणि खूपच सुंदर इकडे एक रन गोळा करण्याला आपल्या संघासाठी आणि लेफ्ट हँडर बॅट्समॅन आता मात्र आपल्या संघासाठी कशी फलंदाजी करतो। आणि मला वाटतं अजूनपर्यंत पावर प्ले चालू असताना जोराचा फटका मारण्याच्या नादात
पंचांचा इशारा अजूनपर्यंत निर्धाव चेंडू असेल असं मला वाटतंय. आणि वन बाउस निर्धाव चेंडू. खूपच सुंदर गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी आणि तेवढीच सुंदर फलंदाजी करतात की आपल्या संघासाठी. आता मात्र बघू पुन्हा जोराचा फटका मारण्याच्या नादात असेल फलंदाज आणि त्याचप्रमाणे खूपच हळूच खेळून केला चेंडू. एक धाव पूर्ण आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या झालेले आहे 3 धावा. खूपच सुंदर गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी वैदू 11 या संघाकडून. पुन्हा द्वितीय षटक घेऊन येताना विलास आपल्या संघासाठी कशी गोलंदाजी करतात आणि पुन्हा जोराचा फटका मारायला एकच्या दिशेने किती धावा घेत आहेत आणि झेल होण्याच्या नादात आणि खूपच सुंदर तिकडे झेल टिपलेला आहे आणि खूपच सुंदर गडी बाद करताना आपल्या संघासाठी चांगली तिकडे कामगिरी करू शकले नाही लेफ्ट हँडर बॅट्समन आणि पुन्हा तंबूत परतताना दिसत आहेत. आता मात्र नवीन फलंदाज अनिल. अतिशय रोमांचक सामना होताना दिसतंय. दोन्ही तगडे टीम आणि सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी सीमारेषेबाहेर या क्रिकेटची मजा घ्यायची आहे आणि सर्व क्रिकेट प्रेमींचे अभिनंदन. आणि खूपच सुंदर इकडे टुर्नामेंट चालू असताना कोणताही अडथळा न येता आता मात्र पुन्हा नवीन फलंदाज आपल्या संघासाठी कशी कामगिरी करून दाखवत आहेत. चांगली कामगिरी जोराचा फटका दाखवतील प्रेक्षकांना असं मला वाटतंय. आणि हळूच खेळून करण्याच्या प्रयत्नात खराब असा चेंडू वाईटच्या रूपाने अतिरिक्त एक पुन्हा धाव भेटेल. खूपच सुंदर असे दोन्ही संघ आपल्या संघाकडून कामगिरी करून दाखवताना हळूच खेळून चेंडू आणि गचाआड असं क्षेत्ररक्षण. मला वाटलं सीमारेषेवर तिकडे चेंडू अडवलेला आहे आणि 2 धावा पूर्ण. तिसरी धाव घेण्याच्या नादात परंतु त्यांना 2 धावावर समाधान मानावं लागेल. खूपच सुंदर गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी फिल्डिंग मध्ये परिवर्तन करताना दिसत आहेत कर्णधार आणि खूपच आक्रमक क्षेत्ररक्षण लावलेले त्यांनी. आणि आता मात्र बघू अशी फलंदाजी करते आपल्या संघासाठी आणि हळूच खेळून केला चेंडूच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याच्या नादात परंतु त्यांना एकच धाव तिकडे समाधान मानावं लागेल. खूपच सुंदर क्षेत्ररक्षण केलेले आहे आणि त्यांना एकच धाव तिकडे अडवून ठेवलेलं आहे आपल्या संघासाठी. पुन्हा हळूहळू रनाची गती वाढवताना आपल्या संघासाठी पुन्हा हळूच खेळून केला चेंडू परंतु निर्धाव चेंडू असेल असं मला वाटतंय आणि निर्धाव चेंडू. डोटच्या रूपाने फेकलेला चेंडू आपल्या संघासाठी सुंदरशी गोलंदाजी करताना गोलंदाज. आणि आता मात्र पुन्हा जोराचा फटका मारण्याच्या नादात बॉल आणि बॅटमध्ये काय चांगला संपर्क झालेला नाही आणि डिक्लेअर झोनमध्ये जाताना पंचांच्या इशारा एकच धाव. पुन्हा ऑफच्या दिशेने खेळून चेंडू चौकार जातोय काय आणि खूपच सुंदर तिकडे फलंदाजी करणार आपल्या संघासाठी 4 धावा त्यांनी गोळा केलेल्या आहेत. या 4 धावाच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे ती 12 धावा. दुसरं षटक संपलेलं आहे मला वाटतं. दुसरं षटकानंतर धावसंख्या झाली ती 12 धावा. जर हा सामना जिंकायचा असेल जामशेद संघाला तर त्यांना खरोखर जिकडे 80-90 धावा गोळा कराव्या लागतील आणि अतिशय तगडे असे फलंदाजी करून दाखवावं लागेल आपल्या संघासाठी. कारण काल फलंदाजी करणारा संघ अतिशय चांगला संघ आहे. चांगला टार्गेट देऊ शकतो क्षेत्ररक्षण संघाला फिल्डर संघाला आणि तेवढाच सुंदर
क्षेत्ररक्षण स्वीकारणारा सुद्धा संघ आहे. पुन्हा गोलंदाजी घेऊन येताना जगदीश. आता मात्र तिसरे षटक घेऊन येताना आपल्या संघासाठी अशी गोलंदाजी करतायत आणि अतिशय आक्रमक असे फलंदाज. पुन्हा हळूच खेळण्याचे नादात आणि खूपच सुद्धा क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी काही धावा त्यांनी अडवलेल्या आहेत. आणि खूपच सुंदर खेळी करून आणि तेवढाच सुंदर झेल, खूपच सुंदर झेल घेतलेला आहे आपल्या संघासाठी. आणि त्यांनी पुन्हा एक गडी बाद होताना दिसते जामशेद या संघाकडून. आणि मला वाटतं हळूहळू खेळताना त्यांनी आपल्या संघाची गती वाढवली होती, परंतु आता मात्र आपला गडी बाद झालेला आहे. नवीन फलंदाज पटकन द्यायचे क्रीजवर. आणि खूपच सुंदर गोलंदाजी करून दाखवली आपल्या संघासाठी. ज्याप्रमाणे कर्णधाराने त्यांना कामगिरी करायला सांगितली त्याप्रमाणे चांगली कामगिरी करून दाखवणार आपल्या संघासाठी. खूपच सुंदर गोलंदाजी केलेली आहे. नितेश नवीन फलंदाज आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करून दाखवते असं मला वाटतंय. आणि नितेश आपल्या संघासाठी कशी कामगिरी करून चौकार आणि षटकार आपल्या संघासाठी लावावं लागेल त्यांना. जर सामना जिंकायचा असेल त्यांना खरोखर चांगल्याकडे स्कोर टिपावा लागेल, रनांचा डोंगर उभा करावा लागेल. आणि त्याप्रमाणे ते इकडे माहीर आहेत. आणि हळूच खिणका चेंडू, एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याच्या नादात आणि एकच धावावर समाधान मानावं लागेल त्यांना. हळूच खिणका चेंडू, एक धाव पूर्ण. आणि मला वाटतं या सामन्यामध्ये काही जास्त प्रमाणात चौकारांचे षटक आपल्याला बघायला भेटले नाही, पण त्यांचे काय थोडंसं गेम प्लॅन असेल असं मला वाटतंय. आणि शेवटच्या ओव्हरमध्ये ते चांगले फटकेबाजी करतील असं मला वाटतंय. आणि पुन्हा हळूच खिणका चेंडू आणि एक धाव पूर्ण. एकामागे एक असे त्यांचे गडी बाद झाल्यामुळे आक्रमक फलंदाजीकडे आपल्याला बघायला भेटत नाही. खूपच सुंदर गोलंदाजी करताना जगदीश सर आपल्या संघासाठी. आणि पुन्हा बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू झेल होण्याच्या नादात, परंतु षटक संपलेला आहे. आणि तिसऱ्या षटकानंतर धावसंख्या झालेली आहे 16 धावा. आणि चौथं षटक घेऊन येताना आपल्या संघासाठी आणि खूपच सुंदर गोलंदाजी करताना जितेश, रुपेश खूपच सुंदर गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी रुपेश. आणि अतिशय नावादिले बॉलर आहेत ते आणि नावादिले फलंदाज सुद्धा आहेत. आणि खूपच जोराची अपील आणि पंचांच्या इशारा. पुन्हा एक गडी बाद झालेला आहे. एकामागे एक असे गडी बाद होताना चांगली तिकडे गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी खूपच सुंदर खेळ टिपताना आपल्या संघासाठी
आत्ता मात्र नवीन फलंदाज जितो अतिशय आक्रमक असे फलंदाज चौकार आणि षटकार मारण्यामध्ये माहीर आहेत ते, परंतु एकामागे एक गडी बाद झाल्यामुळे ते आपल्या संघाची रनाची गती वाढवताना दिसत आहेत आणि हळूच खेळून गेला चेंडू एक धाव पूर्ण आणि तेवढीच सुंदर गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी रुपेश आता मात्र फलंदाज चौकार आणि षटकार मारण्याच्या नादात असेल मला वाटतंय आणि आता मात्र बघू स्टेटच्या दिशेने खेळून काय चेंडू किती धाव गेला खूपच सुंदर झेल टिपलेला आहे आणि पुन्हा आता मात्र षटकार मारण्याच्या नादात आपला गडी गमावलेला आहे आणि पुन्हा एका मागे एक अशी गडी गमावताना जामशेद संघ थँक्यू डीजे आणि पुन्हा सामन्याला सुरुवात करायची आहे. नवीन फलंदाज आहेत अजित, नवीन फलंदाज आहे स्ट्राईकवर अजित आणि आता मात्र बघू निर्धाव असा चेंडू असेल असं मला वाटतंय आणि पंचांच्या निर्धाव चेंडू एका मागे एक असे डॉट चेंडू करताना आपल्या संघासाठी रुपेश अतिशय चांगली गोलंदाजी करताना हा सामना त्यांना जिंकण्यासाठी खरोखरच चांगली कामगिरी करताना षटक संपलेले आहे आणि चौथ्या षटकानंतर धावसंख्या झालेल्या आहे 17 धावा. धावसंख्या झाली ती 17 धावा. खूपच सुंदर गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी आणि मला वाटतंय विजय 5वा षटक घेऊन येत आपल्या संघासाठी विजय हे सुद्धा अतिशय नावाजलेले गोलंदाज आहेत आणि खूपच सुंदर तिकडे कीपिंग करताना आपल्या संघासाठी शानदार कामगिरी करताना आपल्या संघासाठी रुपेश पहिल्या त्यांनी गोलंदाजी करताना गडी बाद केले आता मात्र तिकडे विकेट किपिंग करताना दिसत आहेत आपल्या संघासाठी आणि पुन्हा हळूच खेळून चेंडू एक धाव घेतील असं मला वाटतंय आणि खूपच रनिंग बिटवीन द विकेट चांगले आपल्याला बघायला भेटते इकडे आणि चोरून धाव घेतलेली आपल्या संघासाठी पुन्हा जोरदार फटका मारा आहे हवेत चेंडू आणि चेंडूच्या खालती प्लेअर आणि झेल ड्रॉप झालेला खूपच सुंदर झेल घेण्याच्या नादात परंतु पुन्हा एक गडी बाद झाला असता परंतु खराब असे क्षेत्ररक्षण करताना आपल्या संघासाठी झेल ड्रॉप होताना दिसत आहेत आणि मला वाटतं त्यांना जीवदान भेटलेले इकडे आणि या फायदा उठवत आहे असं मला वाटतंय फायदा उठवते काय पुन्हा जोरदार फटका मारला आहे पुन्हा त्याच जागी झेल होतोय काय आणि आता मात्र खूपच सुंदर झेल टिपलेला आहे आता मात्र ते काही चुकी न करता आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करून दाखवताना पुन्हा एक गडी बाद झालेले आहे जामशेद या संघाकडून नितेश नितेश मात्र आता मात्र आपल्या संघासाठी कशी फलंदाजी करून दाखवत आहेत आता मात्र लेफ्ट हँड बॅट्समन आणि मला वाटतं आता मात्र षटकार आपल्याला बघायला भेटेल असं मला वाटतं अतिशय आक्रमक असा फलंदाज आणि तेवढीच सुंदर
तेवढंच आक्रमक असं इकडे गोलंदाज, वेगवान गोलंदाज, अतिशय जलद गतीने चेंडू फेकणारा विजय आपल्या संघासाठी. आणि पुन्हा चोरून धाव घेतली असं मला वाटते आणि पंचांच्या इशारा अजूनपर्यंत काय आलेले आणि नॉट आउटच्या रूपाने एक धाव पूर्ण. आता मात्र जितू आपल्या संघासाठी कशी कामगिरी करून दाखवत आहेत आणि बॅटर बॉलर त्याला समजले नाही बॉलरची गती आणि पुन्हा निर्धाव असा चेंडू. खूपच सुंदर गोलंदाजी करताना विजय आपल्या संघासाठी. आणि तेवढेच मला वाटलं शेवटचा चेंडू बाकी असेल आणि शेवटच्या चेंडूमध्ये छटकार दाखवतील काय जितू आपल्या संघासाठी. अतिशय रोमांचक असा फलंदाज आणि आक्रमक असा चेंडू फेकलेला आहे त्यांनी आणि लेगच्या दिशेने खेळून चेंडू किती धाव घेत आहेत आणि एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात तेवढेच सुंदर तिकडे क्षेत्ररक्षण करताना आपल्या संघासाठी आणि खूपच चांगला असा थ्रो आणि एक धाव पूर्ण. 5 षटक संपले. 5 षटकानंतर धावसंख्या झालेली आहे ती 23 धावा. अजूनपर्यंत 18 चेंडूंच्या इकडे खेळ बाकी राहिलेला आहे. मला वाटतंय मुकेश आपल्या संघासाठी गोलंदाजी जबाबदारी घेताना दिसत आहेत मुकेश. आणि मला वाटतं आपल्या संघाचे कर्णधार असतील ते असं मला वाटतंय आणि खूपच चांगली गोलंदाजी करताना करून दाखवले रे मागच्या लीगमध्ये. आणि आता मात्र बघू आता मात्र कसे आणि जितू अतिशय आक्रमक फलंदाज जोराचा फटका मारायला लेगच्या दिशेने किती धाव घेत आहेत. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याच्या नादात आणि सीमारेषेवर खराब असे क्षेत्ररक्षण दोघांमध्ये हाना होताना दिसतंय आणि खणखणीत चौकार आपल्या संघासाठी. आणि सांगितल्याप्रमाणे आक्रमक फलंदाज आहेत ते जितू आपल्या संघासाठी आणि तसंच त्यांनी करून आपल्याला दाखवलेलं आहे आणि चौकार मारून आपल्या संघाची धावसंख्या इकडे वाढवलेली आहे. आणि आता मात्र पुन्हा षटकार मारण्याच्या नादात असते मला वाटतंय आणि पुन्हा जोराचा फटका मारण्याच्या नादात हवेत चेंडू झेलवतो ते काय परंतु नो मॅन्स लँड मध्ये इकडे चेंडू पडलेला आहे आणि एक धाव पूर्ण. खूपच सुंदर क्षेत्ररक्षण. पुन्हा सामन्याला सुरुवात होताना दिसतंय. आता मात्र लेफ्ट हँडेड बॅट्समॅन आपल्या संघासाठी पुन्हा जोराचा फटका मारण्याच्या नादात चेंडू उशिडे घेताना दिसतंय आणि खूपच सुंदर तिकडे विकेट किपिंग करताना दिसत आहेत रुपेश आपल्या संघासाठी. आणि निर्धाव असा चेंडू एकामागे एक असे 2 चेंडू होताना दिसत आहेत आपल्या संघाकडून. मला वाटतं वैद्य इलेव्हन या संघाकडून. आणि आता मात्र एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात आणि गडी बाद होताना दिसते मला परंतु पंचांच्या खरोखरच एक गडी बाद होताना दिसतंय आणि रनआउटच्या रूपाने पुन्हा एक गडी बाद झालेला आहे.
अक्षय नवीन फलंदाज आले ते अक्षय. आता मात्र पुन्हा हळूच खेळून काढले चेंडू आणि एक धाव पूर्ण. जोराचा फटका मारण्याचे प्रयत्नात आहेत फलंदाज, परंतु अजूनपर्यंत त्यांना फटका बसवता आलेला नाही. आणि चौकार आणि छटकार आपल्याला खूपच इकडे कमी बघायला मिळाला आणि गतीमध्ये परिवर्तन करताना दिसते गोलंदाज. आणि त्याचप्रमाणे चांगली फलंदाजी करून दाखवणार मला वाटलं जितू. आणि खणखणीत चौकार. सहा षटकानंतर धावसंख्या झाले 34, 34 धावा. विजय आपल्या संघासाठी पुन्हा गोलंदाजीची जबाबदारी घेताना दिसत आहेत. आणि मला वाटतं 12 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक राहिलेला आहे. आणि आता मात्र अजूनपर्यंत जोराचा फटका मारल्यावर त्या दिशेने किती धावा घेत आहेत. आणि खूपच सुंदर तिकडे झेल टिपलेला आपल्या संघासाठी. आणि एका मागे एक गडी बाद होताना दिसते आपल्या संघाकडून. मला वाटतं शेवटचे दोन बॅट्समन शिल्लक आहेत. शेवटचे 2 बॅट्समन शिल्लक आहेत. आणि खूपच सुंदर गोलंदाजी करताना विजय आपल्या संघासाठी. आणि चांगली गोलंदाजी करून दाखवलेली आहे. आपली चांगली फिल्डिंग करून दाखवली आपल्या संघाला. अजूनपर्यंत जितू आपल्या तिकडे क्रीजवर टिकून राहिलेला आहे आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी करून दाखवण्यासाठी. आणि पुन्हा जोराचा फटका मारण्याच्या नादात खराब असा चेंडू वाईट चेरपाने. आणि गणेश आपल्या संघासाठी चौकार आणि छटकार मारून दाखवतात काय. आणि पुन्हा हळूच खेळण्याच्या प्रयत्नात खूपच सुंदर क्षेत्र करण्याच्या नादात आणि खराब असं चित्रण झालेलं आहे. आणि सीमारेषे बाहेर चेंडू जाताना पंचांचा इशारा अजूनपर्यंत आलेला नाही. आणि खणखणीत चौकार. बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू आणि 4 धावाच्या रूपाने इकडे धावसंख्येत भर झालेला आहे. खूपच सुंदर इकडे गोलंदाजी करताना विजय आपल्या संघासाठी. परंतु आता मात्र बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू आणि 4 धावा भेटतील. अजूनपर्यंत प्रेक्षकांना छटकारांची मजा घेता आलेली नाही. आणि मला वाटतं छटकारांची इकडे मजा करून दाखवते असं मला वाटतंय फलंदाज जामशेद संघाकडून. आणि पुन्हा त्याचप्रमाणे हळूच बॅटची कडा घेऊन गेला चेंडू त्याच दिशेने. आणि आता मात्र चौकार जातोय काय. पुन्हा खणखणीत चौकार. पुन्हा बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू आणि पुन्हा 4 धावाच्या मध्ये धावसंख्येत भर होताना दिसतंय. धावसंख्या झाली ती 43, 43 धावा. धावसंख्या झाली ती 43 धावा. अजूनपर्यंत काही चेंडू शिल्लक आहेत 7व्या षटकातले असं मला वाटतंय. आता मात्र खराब असा चेंडू वाईटच्या रूपाने. जर हा सामना जिंकायचा असेल तर खरोखर त्यांना चौकार आणि छटकार मारला शेवटच्या या काही चेंडूमध्ये. परंतु खूपच असे वेगवान गोलंदाजी असताना बॅट्समनला काही तिकडे समजत नसल्यामुळे निर्धाव असा चेंडू डोटच्या रूपाने चेंडू खेळताना दिसत आहेत फलंदाज. खूपच आक्रमक असे फलंदाज आहेत ते. पुन्हा जोराचा फटका मारलाय. गगनचुंबी छटकार होतोय काय. आणि हवेत चेंडू आणि खूपच सुंदर झेल घेण्याच्या नादात. आणि पुन्हा झेल ड्रॉप झालेला आहे. खराब असं चित्रक्षण झालेलं आहे तिकडे मुकेश यांच्याकडून. आणि 2 धावा.
शेवटचा चेंडू शिल्लक आणि शेवटच्या चेंडूमध्ये खरोखरच छटकार धाव होते काय आपल्या प्रेक्षकांना असं मला वाटतं फलंदाज आणि अतिशय आक्रमक असे फलंदाज सांगितल्याप्रमाणे आहेत ते गणेश आणि चांगली फलंदाजी करून दाखवली त्यांनी काही सामन्यामध्ये आणि पुन्हा जोरचा फटका मला ओपच्या दिशेने किती धाव घेत आहेत आणि मला वाटतं खूपच सुंदर तिकडे चित्ररक्षण केलेलं आपल्या संघासाठी आणि 2 धावा पूर्ण आणि या 2 धावाच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे ती 48 धावा. आता मात्र शेवटचा षटक असेल असं मला वाटतंय. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये त्यांनी हा सामना जिंकायचा असेल तर खरोखर जास्तीत जास्त धावा त्यांना गोळा कराव्या लागतील. आणि शेवटच्या षटक घेऊन आले आहेत ते जयराम आपल्या संघासाठी जयराम वैदू इलेवन या संघाकडून आणि आता मात्र जितू तिकडे स्ट्राईकवर आपल्या संघासाठी चौकार आणि छटकार मारून दाखवते असं मला वाटतंय आणि खूपच वेगवान असे गोलंदाज आहेत ते जयराम आपल्या संघासाठी आणि निर्धाव असा खूपच सुंदर तिकडे चेंडू फेकलेला आहे डोटच्या रूपाने. पुन्हा लोंगोपच्या दिशेने खेळून चेंडू किती धाव घेत आहेत आणि पुन्हा गडी बाद झालेला आहे. एका मागे कसे गडी बाद होताना दिसते जामशेद या संघाकडून आणि आता मात्र जितू आपल्या संघासाठी काय धावा गोळ्या केलेल्या आहेत त्यांनी आणि आपला गडी गमावताना दिसत आहेत. आणि इकडे कमिटीमध्ये आलेले आहेत गावचे ग्रामस्थ प्रकाश धोडी आणि दीपक मोहिते यांच्या मंडळातर्फे हार्दिक स्वागत करतो. आणि ग्रामस्थ संतोष डिटे यांचे सुद्धा मंडळातर्फे अभिनंदन आणि सर्व पोरांना इकडे मार्गदर्शन करण्यासाठी खूपच सुंदर त्यांच्या मुलाचे मार्गदर्शन होत आहे. धन्यवाद. आणि आता मात्र दिलपेश दोडा सुद्धा आलेले आहेत त्यांचे सुद्धा या कमिटीतर्फे हार्दिक अभिनंदन आणि भूपेंद्र यादव सुद्धा आलेले आहेत त्यांचे सुद्धा हार्दिक अभिनंदन धन्यवाद. आणि आता मात्र खूपच जोराचा फटका मारलाय आणि दीपक आता मात्र तिकडे चांगलं असं क्षेत्ररक्षण करणार आपल्या संघासाठी आणि 2 धावा पूर्ण आणि खूपच खराब असा थ्रो असल्यामुळे 3 धावा त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत आपल्या संघासाठी. 3 धावा खूपच सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला भेटली दोन्ही फलंदाजाकडून. आणि आता मात्र षटकार मारण्याचे नादात असले फलंदाज वाटत आहे. काही चेंडू शिल्लक आहेत शेवटच्या षटकामध्ये 2 चेंडू शिल्लक आहेत 8व्या षटकातले आणि जर हा सामना जिंकायचा असेल चांगला रनांचा डोंगर उभा करायचा असेल तर जामशेद संघाला खरोखर जे चौकाने षटकार मारावे लागतील. आणि पुन्हा सांगितल्याप्रमाणे खूपच सुंदर आणि पुन्हा झेलबाद खूपच सुंदर गोलंदाजी करताना आणि मला वाटतं इकडे ऑल आउट झालेले आहेत आणि खूपच सुंदर गोलंदाजी करून दाखल संघासाठी. फिफ्टी थ्री टू विन 53 धावांचे आव्हान दिलेलं आहे वैद्यलेवन
गोलंदाजीला जातो तो जामशेद. गोलंदाजीला तो जितू आणि स्ट्राईकला तो विजय भंडार. पाहूया नो स्ट्राईकला तो सचिन. पहिला चेंडू 4 मारा चक्कर मध्ये 1 धाव पूर्ण. दुसरा रन पूर्ण आणि अंपायरच्या इशाऱ्याताना 3 धावा टोटल. आता गेले ते स्ट्राईकला सचिन. पाहूया गोलंदाजीवर आहेत ते जितू. मारा करतील ते सचिन. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाजीला जितू. पहिल्या षटकातला दुसरा चेंडू बोलतो ते जितू. मारा करतील ते सचिन आणि दुसरा चेंडू अंपायरच्या इशाऱ्यातून वाईट. एनआर फायटर वर्सेस पांडे 11 यांनी तो उडून घ्यायचा आहे आणि हलकाशा कवच दिशेला मारलेला चेंडू 1 रन पूर्ण. एनआर फायटर वर्सेस पांडे 11 यांच्या टोस होतोय. पाहूया पुन्हा एकदा स्ट्राईकला गेले ते विजय भंडार. उंचावर मारलाय चेंडू. खूपच लांब जातो तो. सीमा पार षटकार. पाहूया आमचे गावाचे लाडके उपसरपंच दिलतेज गौडा हे टोस विन करायला गेले होते. पांडे 11 वर्सेस एनआर फायटर. पांडे 11 तो जिंकून जिंकले. पुन्हा एकदा गोलंदाजीवर जितू. मारा करतील ते विजय भंडार. खूपच शानदार खेळणारे विजय भंडार. पुन्हा एकदा मारण्याच्या चक्करमध्ये चेंडू गुड झाला होतो विजय भंडार. पहिल्या षटकातले काही चेंडू शिल्लक. हलकासा कव्हरच्या दिशेला मारलाय चेंडू आणि 1 रन पूर्ण. पहिला शतक समाप्त. पाहूया दुसरा शतक घेऊन येतो. किती रन झाले? धावसंख्या झाली ती 12. दुसरा गोलंदाज झाला येतो दुसरा क्षेत्ररक्षण घेऊन येतो विलास. पाहूया दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू विलास घेऊन येतोय. विजय भंडार मारा करतील. खूपच चांगला असा चेंडू. निर्धाव असा. विजयला काही चेंडू समजून दिला नाही.
पुन्हा एकदा बॅटू हल्ला करताना पुन्हा एकदा चेंडू निर्धाव असा खूपच चांगली गोलंदाजी करताना विलास खूपच उंचावर मारल्या रोशी पाहूया अंपायरच्या इशारा येतोय 4 धावा खूपच उंचावर मारलाय तो विजय भंडार यांनी पुन्हा एकदा स्ट्राईकला येते विजय भंडार पाहूया पुन्हा एकदा कवच्या दिशेला मारला चेंडू पुन्हा एकदा चेंडू निर्धाव असा दुसरा शतक सुरू दुसऱ्या शतकातले काही चेंडू शिल्लक धावसंख्या झाली ती 16 पुन्हा एकदा मारण्याच्या चक्करमध्ये चेंडू निर्धाव खूपच चांगली गोलंदाजी करता येते विलास पुन्हा एकदा उंचाला मारलेला भाऊ या लेगच्या दिशेने अंपायरच्या इशाऱ्याने 2 झाडा लागला 2 चेंडू 2 धावा रे आणि दुसरा शतकी पूर्ण आणि धावसंख्या झाली ती 18 पॉवर प्ले संपलाय आता आले ते गोलंदाजीवर XYZ आता मात्र तिसरा षटक घेऊन आलेत अनिल यांचा पहिला चेंडू बघूया मारा करतील सचिन एक आक्रमक फलंदाज बघूया पुढील चेंडू घेऊन आलेत अनिल मारा करतील सचिन आता मात्र पुढ्यात टाकलेला चेंडूला हलकासा कटवलंय चेंडू येतोय मिड ऑफ कडे त्याची फेकी येईपर्यंत 1 धाव बघूया पुढील चेंडू विजयांच्यासाठी आतापर्यंत एक आक्रमक असं रूप धारण करून विजय फलंदाजी करताना आता मात्र चेंडू आदळतोय बॉडीला निर्धाव चेंडू एक चांगला चेंडू अनिल यांचा बघूया पुढील चेंडू अनिल यांचा आता मात्र पुढ्यात टाकलेला चेंडूला दिलाय भिरकावून तिथून फेकी येईपर्यंत 1 धाव आणि या एका धावेने धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 20 0 गडी बाद आता मात्र चेंडूला दिलाय भिरकावून चेंडू काढील क्षेत्ररक्षक त्याची फेकी येईपर्यंत
एक धाव पूर्ण आणि या एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 21. पांडे 11 तुमचा निर्णय कळवावा. आता मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू मध्ये उसळी कमी. चेंडू आदळतो बॉडीला. निर्धाव चेंडू. षटकाची होते समाप्ती. 3 षटक समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 21. 0 गडी बाद. आता मात्र जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 32 रनांचं आव्हान. बघूया पुढील षटक घेऊन आलेले आहेत विलास. आता मात्र खोलवट पद्धतीचा चेंडू जातोय सरळ यष्टिरक्षकाच्या हातात. एक निर्धाव चेंडू. एक चांगला चेंडू विलास यांचा. सचिन यांना काही समजलं नाही चेंडू. बघूया पुढील चेंडू विलास यांचा. आता मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू यष्ट्यांच्या बाहेरचे चेंडू. खराब चेंडू. दिशाहीन चेंडू. पंचांनी घोषित केलेला आहे वाईट चेंडू. बघूया पुढील चेंडू विलास यांचा. आता मात्र एक आणखी चांगला चेंडू. टप्पा पडून थोडासा वळण घेताना सरळ जातोय कीपरच्या हातात. निर्धाव चेंडू. आतापर्यंत 2 चेंडू मध्ये वाईटच्या रूपात एक फक्त धाव खर्च केलेली आहे विलास यांनी. आता मात्र चेंडूला दिलाय भिरकावून. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि फलंदाज होईल बाद. चांगला असा झेल क्षेत्ररक्षकाचा. आता मात्र सचिन यांची जागा सांभाळण्यासाठी मैदानावर उतरलेले आहेत मुकेश. एक आक्रमक फलंदाज. चौफेर षटकार मारण्याची ताकद. मोठा फलंदाज. नॉन स्ट्राईकला विजय. आतापर्यंत त्यांनी एक आक्रमक अशी खेळी केलेली आहे त्याच्या संघासाठी. आता मात्र 14 चेंडू 17 रनांची आवश्यकता. आता मात्र एक आणखी खोलवर टप्प्याचा चेंडू. अंपायरने केलेल्या अंगठीवरती फलंदाज होईल बाद. सॉरी. आणि मुकेश होईल झेल बाद. आता मात्र मुकेश आपलं काहीच खातं ओपन केलेलं नाही. शून्यावर बाद. त्याची जागा सांभाळण्यासाठी मैदानात उतरलेला रुपेश. एक मोठं नाव आशागड मधील एक नामांकित खेळाडू रुपेश जोडी. पांडे 11 तुमचा निर्णय लवकरात लवकर कळवावा. बघूया पुढील चेंडू विलास यांचा. आता मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू.
चेंडू मध्ये उसळी कमी, चेंडू आदळतोय बॉडीला. एक निर्धाव चेंडू. आतापर्यंत एक चांगली अशी गोलंदाजी करताना विलास. बघूया पुढील चेंडू. विलास यांचा मारा करतील रुपेश. आता मात्र कीपर कडून होते चुकी. मोठं जीवनदान रुपेशांना. आता मात्र जिंकण्यासाठी 24 चेंडू 21 रनांची आवश्यकता. सॉरी 31. आता मात्र 5वं षटक घेऊन आलेले आहेत अनिल. मारा करतील विजय. फुलटो चेंडू. चेंडूला दिला भिरकावून. चेंडू जाईल वन बाउंड सीमा पार चौकार. खराब चेंडू होता, त्याला चांगली दिशा दिली. चेंडूला पाठवलंय सरळ सीमा पार चौकार. बघूया पुढील चेंडू. अनिल यांचा दुसरा चेंडू. मारा करेल विजय. आता मात्र चेंडू पडून उसळी घेतोय. चेंडू जातोय सरळ यष्टिरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. विजयांना काय चेंडू समजला नाही. आता मात्र अनिल यांचं कमबॅक. आता पुढ्यात टाकलेला चेंडू बॉडीला स्पर्श करून सरळ थर्डमॅनच्या हातात. निर्धाव चेंडू. चांगलं असं कमबॅक अनिल यांचं. बघूया पुढील चेंडू. आता मात्र चेंडू मध्ये उसळी जास्त. चेंडू परत पडून सरळ जातोय यष्टिरक्षकाच्या हातात. एक चौकार मारल्यानंतर सरळ 3 चेंडू डॉट केलेले आहेत अनिल यांनी. चांगलं असं कमबॅक अनिल यांचं. बघूया पुढील चेंडू. आता मात्र चेंडूला दिलाय भिरकावून. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. त्याची फेकी येईपर्यंत 1 धाव. आतापर्यंत चांगलं षटक अनिल यांचं. या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या आहेत अनिल यांनी. बघूया शेवटचा चेंडू राहील या षटकातला. आता मात्र चेंडूला दिलाय भिरकावून. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. क्षेत्ररक्षकाकडून होते चुकी. तोपर्यंत फेकी येईपर्यंत 2 धावा. 2 चोरटी धावा. आता मात्र जिंकण्यासाठी 18 चेंडू 24 रनांची गरज. जर जिंकायचं असेल तर प्रत्येक षटकामध्ये 8 रनांची आवश्यकता. 8च्या स्ट्राईक रेटने तुम्हाला चालावं लागेल. सॉरी रन रेट.
बघूया पुढील षटक घेऊन जितू आता मात्र चेंडूला दिले फेकून चेंडू जाईल सरळ सीमा पार षटकार पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता बघूया पुढे चेंडू आता मात्र चेंडू पडून उसळी कमी घेतोय चेंडू जातोय यष्टिरक्षकाच्या हातात त्याच्याकडून होती चुकी आणि या बायच्या स्वरूपात एक धाव बघूया पुढील चेंडू जितू यांचा मारा करेल रुपेश आता मात्र चेंडू पडून हलकासा कट घेतोय चेंडू जातोय सरळ यष्टिरक्षकाच्या हातात निर्धाव चेंडू एक चांगलं असं कमबॅक करताना जितू आता मात्र एक चेंडू मध्ये उसळी कमी चेंडू जातोय सरळ यष्टिरक्षकाच्या हातात आणखीन एक निर्धाव चेंडू बघूया पुढील चेंडू जितू यांचा रुपेश साठी आता मात्र एक आणखी निर्धाव चेंडू मात्र कीपर कडून होते चुकी आणि तोपर्यंत नाही 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 स्ट्राइक चेंज सॉरी
चौकाराने धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 42. आता मात्र जिंकण्यासाठी 11 चेंडू 11 रनांची गरज. बघूया पुढील चेंडू अजित यांचा. आता मात्र पुढ्यात टाकलेला चेंडू, चेंडूला दिला भिरकावून, चेंडू जाईल सरळ सीमापार, षटकार. बघूया पुढील चेंडू. आता मात्र चेंडूने घेतलं उसळी जास्त, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि मोठा मासा जाळाला विजयाच्या स्वरूपात. आता मात्र विजयाची जागा सांभाळण्यासाठी मैदानामध्ये सतीश, एक आक्रमक फलंदाज, आशागड मधील मोठं नाव. बघूया अजित यांच्या पुढील चेंडू मारा करतील सतीश, राईट हँड बॅट्समन. नऊ चेंडू 5 रनांची गरज. आता मात्र पुन्हा जोराचा फटका मारण्याच्या नादात बॅटीकडे घेऊन गेला चेंडू लेगच्या दिशेने, एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात, परंतु खूपच सुंदर असं तिकडे क्षेत्ररक्षण केलेलं आहे. आणि आता मात्र खूपच रोमांचक सामना होताना दिसतोय. आणि आठ चेंडूमध्ये 4 धावांची गरज आणि पूर्णपणे सामना वैदू इलेव्हन या संघाकडून झुकलेला आहे असं मला वाटतंय. आणि खूपच सुंदर फलंदाजी करून गेले आपल्या संघासाठी विजय आणि पूर्णपणे सामना जिंकण्याच्या विजयाच्या पायथ्यावर त्याने आणून दिले आपल्या संघासाठी. खूपच सुंदर फलंदाजी केली त्यांनी आपल्या संघासाठी आणि अजूनपर्यंत रोमांचक सामना. आणि आता मात्र क्लीन बॉल, खूपच सुंदर गोलंदाजी करताना अजूनपर्यंत सामना इकडे जिवंत आहे आणि शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल असं मला वाटतंय. आणि जर हा सामना जामशेद संघाला जिंकायचा असेल, खूपच सुंदर गोलंदाजी करताना आपल्या संघाकडून, जामशेद या संघाकडून, आणि पुन्हा एक गडी बाद होताना दिसते वैदू इलेव्हन या संघाकडून. नवीन फलंदाज त्वरित तिकडे पोहोचायचा आहे खेळपट्टीवर. आणि मला वाटतं 6 चेंडूमध्ये 4 धावांची गरज, 6 चेंडूमध्ये 4 धावांची गरज. आणि अतिशय रोमांचक असा सामना, अतिशय अटीतटीच्या सामना इकडे आपल्याला बघायला भेटतोय. आणि गणेश शेवटचे षटक, 6 चेंडूमध्ये 4 धावांची गरज आणि आता मात्र शेवटचे षटक घेऊन येताना दिसते ते गणेश आपल्या संघासाठी. आणि अतिशय चांगला फलंदाज, अतिशय नावाजलेला असा फलंदाज तिकडे क्रीजवर टिकून राहिलेला आहे. आणि
सामना चालू करायचा आहे. पंचांनी सामना चालू करायचा आहे. 6 चेंडूमध्ये 4 धावांची गरज आणि अतिशय आक्रमक असं क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. खूपच सुंदर हा सामना रंगताना दिसतोय आणि सर्व प्रेक्षकांना विनंती असेल की त्यांना सर्व सामने याच पद्धतीने बघायला भेटतील असं काय. आणि खूपच सुंदर आणि मला वाटतंय धोनीच्या रूपाने हा सामना जिंकतोय काय फलंदाज मला वाटतं, छटकार मारून किंवा चौकार मारून. आणि खूपच अतिशय नावाजलेले गोलंदाज सुद्धा आहेत गणेश आणि रिव्हर्सच्या रूपाने खेळताना चेंडू, परंतु तिकडे झेल ड्रॉप झालेला आहे. आणि एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याची ना, दुसरी धाव सुद्धा पूर्ण, तिसरी धाव घेतात की काय हानाहानाच्या रूपाने, परंतु 2 धावा त्यांना समाधान मानलं गेले. 2 धावाच्या मदतीने धावसंख्येत भर झालेले आहे आणि त्यांना आता मात्र जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची गरज. आणि यानंतरचा सामना रंगणार आहे एनआर फायटर वर्सेस पांडे 11. अतिशय दोन्ही संघ तगडे आणि या सामन्यामध्ये सुद्धा आपल्याला खूपच चौकार आणि छटकार बघायला भेटेल असं मला वाटतंय. आणि सांगितल्याप्रमाणे खरोखरच धोनीच्या रूपाने हा सामना जिंकलेला आहे आणि छटकार आणि जिंकलेल्या संघाचे अभिनंदन आणि हरलेल्या संघाचे सुद्धा अभिनंदन. खूपच सुंदर खेळी करून दाखवले वैद्युल्याने सगळे.